In the previous lecture, we discussed about the domain range of a trigonometric function. So, in the last lecture, we have to find the domain and range of a sine function, cos function, tan function, and cot function. So, we all know that the domain of sine is every real number, because this function is defined for all real number, and range of sine function is closed interval -1 to 1. Then next is there cos. Domain of this function is all real number, and range of this function is closed interval -1 to 1. Then next function is tan, and in this function domain of this function is defined for every real number, but या रियल नंबर मधून आपल्याला असे अँगल्स वजा करायचे ज्या व्हॅल्यूसाठी, ज्या एक्स्ट्रा व्हॅल्यूसाठी तुमचं हे फंक्शन काय होत नाही, डिफाइंड होत नाही. सो इन कर्ली ब्रॅकेट वी राइट ऑड मल्टिपल ऑफ that is 2n plus 1 into pi by 2 n belongs to integer number set. The integer number set जो आहे तो लक्षात घ्या I ने किंवा Z ने डिनोट केला तरी चालेल. ओके. सो then after range of this function is range of tan is every real number. Every real number we can write as open interval -infinity to infinity. Next function is there cot. Domain of this function is every real number. म्हणजे हे जे फंक्शन आहे ते ज्या व्हॅल्यूसाठी डिफाइंड होणार आहे त्या व्हॅल्यू तुमच्या r आहे, बट ज्या व्हॅल्यूसाठी डिफाइंड होत नाही त्या व्हॅल्यू आपण r मधून काय करतो, वजा करतो. इट मीन्स वी राइट n pi such that n belongs to integer number set, and range of cot function is r, that is we write open interval -infinity to infinity. हे चार फंक्शन आपण प्रीवियस लेक्चर मध्ये डिस्कस केले होते. इन दिस लेक्चर वी डिस्कस अबाउट हाउ टू फाइंड द डोमेन एंड रेंज ऑफ नेक्स्ट टू फंक्शन इज sec x and cosec x. So first of all we have to consider the function f of x is equal to sec x, and we know that sec x is the reciprocal of cos x. So we write sec x is equal to 1 upon cos x. First of all we have to find the domain. Domain means all possible values of x. All possible values. अशा एक्स्ट्रा व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत, अशा व्हॅल्यूचा सेट की ज्या व्हॅल्यूसाठी तुमचं हे जे फंक्शन आहे sec x ते काय होणार आहे, सॉरी दिस x हा जो x आहे तो असा घ्यायचा आहे की ज्या x साठी तुमचं फंक्शन काय होणार आहे, डिफाइंड होणार आहे. बट रिमेंबर sec x मीन्स 1 upon cos x. आता ज्या कंडिशन मध्ये अशा एक्स्ट्रा व्हॅल्यूसाठी ज्यावेळी तुमचा cos हा तुम्हाला या ठिकाणी 0 व्हॅल्यू देणार आहे, त्यावेळी या ठिकाणी sec x हा काय होणार आहे, 1/0. इट मीन्स ज्या वेळी cos x हा 0 असेल त्यावेळी हे फंक्शन काय असणार आहे, तुमचं डिफाइंड होणार नाही. म्हणजे sec x डिफाइंड होण्यासाठी लक्षात ठेवा ज्यावेळी cos x इज नॉट इक्वल टू 0, cos x ची व्हॅल्यू ज्यावेळी नॉट इक्वल टू 0 असेल त्याच वेळी तुमचं हे फंक्शन काय होणार आहे, तर डिफाइंड होणार आहे. आता पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की cos ही ट्रिग्नोमेट्रिक कोणत्या अँगलसाठी आपल्याला 0 व्हॅल्यू देते. आता इन रेक्टँग्युलर सिस्टीम मध्ये आपण बघितलेलं होतं की y ऍक्सिस वर बिलॉंग करणारे जे अँगल्स आहेत त्या अँगलसाठी तुमची cos ट्रिग्नोमेट्री तुम्हाला काय देते, तर 0 व्हॅल्यू देते. इट मीन्स फर्स्ट वी राइट द अँगल. बघा या ऍक्सिस वर येणारे अँगल जे आहेत ते असतात ऑड मल्टिपल ऑफ 90, दॅट इज π/2, 3π/2, 5π/2, 7π/2 and so on. आणि हे सगळे अँगल, ऑल दीज अँगल इफ वी कन्सिडर ॲज अ क्लॉकवाइज अँड अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे cos of x is equal to 0. हे जे काही इक्वेशन आहे
3 pi by 2 plus minus 5 pi by 2 and so on. All these values, या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या तुम्हाला cos of all these value gives the value 0. आणि ज्यावेळी cos x हा 0 होणार आहे, in that case sec x is not defined for all these value of x. म्हणजे जे फंक्शन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे त्याच्या आपल्याला पहिल्यांदा डोमेन डिटरमाइन करायचे आहे. डोमेन ऑफ दिस फंक्शन वी कॅन राइट r मीन्स रियल नंबर्स. प्रत्येक रियल नंबरला हे फंक्शन तुमचं डिफाइंड होणार आहे, पण त्यातून हे रियल नंबर किंवा हा जो काही सेट आहे तो काय करावा लागेल, आपल्याला वजा करावा लागेल. कारण की या अँगलसाठी तुमची सेट ट्रिग्नोमेट्री ही डिफाइंड होत नाही. म्हणजेच हा जो काही सेट आहे तो जर आपण सेट व्हीलर मेथडने रिप्रेझेंट केला, वी कॅन राइट ऑड मल्टिपल मीन्स 2n plus 1 into 90 degree n belongs to integer number set. तर लक्षात घ्या, तुम्ही ऑलरेडी tan चे डोमेन काढलेले आहे. डोमेन ऑफ tan r minus 2n plus 1 into pi by 2n belongs to I येतात. म्हणजे tan मध्ये तुमचा डिनॉमिनेटर हा cos होता. सिमिलरली sec मध्ये सुद्धा डिनॉमिनेटर काय आहे, तुमचा cosच आहे. त्यामुळे tan चे आणि sec चे जे डोमेन आहेत ते कसे असतात, तर सेम असतात. मीन्स वी राइट हियर डोमेन ऑफ this function is r minus curly bracket we write 2n plus 1 into pi by 2 such that n belongs to integer number set. This is the domain of set trigonometry. Now let's see the range of this function. We all know as the sec x is the reciprocal of cos x. Sec x we can write as a 1 upon cos x. But remember cos x ही जी ट्रिग्नोमेट्री आहे ही ज्या व्हॅल्यू तुम्हाला देणार आहे, cos x ज्या व्हॅल्यू देतो त्या व्हॅल्यू -1 to 1 मध्येच बिलॉंग करतात. त्याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू 1 पेक्षा ग्रेटर आणि -1 पेक्षा लेस हा cos ट्रिग्नोमेट्री तुम्हाला कधीही देत नाही. म्हणजे cos ज्या तुम्हाला व्हॅल्यू देणार आहे 1 divided by cos x त्या व्हॅल्यू फक्त लाई बिटवीन काय असणार आहे, -1 to 1. म्हणजे cos x ची व्हॅल्यू आपण -1 आणि 1 हा जो काही क्लोज इंटरवल आहे याच्या व्यतिरिक्त कोणतीही घेऊ शकत नाही. म्हणजे cos x नेहमी हा या इंटरवल मध्येच काय होतो, लाई होतो. याच्या तो पुढे जात नाही किंवा याच्या मागे येत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय करायचंय बघा, पहिल्यांदा हा जो इंटरवल आहे तो आपल्याला स्प्लिट अप करायचा आहे. फक्त आपल्याला या फंक्शनची रेंज काढण्यासाठी हा स्प्लिट अप कसा करायचा आहे बघा. cos x या हे जर दोन नंबर आपण नंबर लाईन वरती प्लॉट केले, here we take the 0, here 1 and here we consider as a -1 and we all know as the midpoint. या दोघांचा जर midpoint आपण बघितला तर तो काय आहे, तर 0 आहे. इट मीन्स midpoint ऑफ या दोघांचा जो midpoint आहे तो या ठिकाणी आपण घेऊयात. हा जो midpoint आहे तो काय आहे, 0 आहे. म्हणजे हा इंटरवल आपण स्प्लिट अप कसा करणार आहे बघा. एक कंडिशन अशी आहे की या स्पॅन मध्ये तुमची cos x ची व्हॅल्यू 1 असेल, ज्या केसला cos x काय असू शकतो, 1 असू शकतो. बिकॉज हे डेल्टा रिलेशन जे दिलेलं आहे या ठिकाणी लेस दॅन ऑर इक्वल टू हे सिम्बॉल आहे. म्हणजे cos x ची व्हॅल्यू ज्यावेळी 1 होईल त्यावेळी 1 divided by 1 वी कॅन राइट ॲज अ दिस रेशो 1. आणि ज्यावेळी ही व्हॅल्यू -1 असेल मीन्स 1 divided by -1 वी कॅन राइट दिस रेशो ॲज अ -1. या दोन व्हॅल्यू तर आपण फाइंड केलेल्या आहेत. आता जर आपण व्हॅल्यू कन्सिडर केल्या cos x ज्या इंटरवल मध्ये आपण स्प्लिट अप केलेला आहे तर काय घ्यायचंय बघा, 1 आणि 1 पासून आपल्याला फक्त 0 कडे अप्रोच व्हायचं. या 0 कडे ज्यावेळेस तुम्ही अप्रोच व्हाल म्हणजेच cos x ची व्हॅल्यू आपण स्प्लिट अप केली. cos x तुम्ही एकतर 1 ऑलरेडी घेतलेला आहे, देन आफ्टर वी कन्सिडर ॲज द व्हॅल्यू ऑफ cos x 1 घेतलेला आहे. आता आपल्याला जो इंटरवल घ्यायचा आहे तो 1 आणि 0 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू ऑफ cos x इफ वी टेक ग्रेटर दॅन 0 बट लेस दॅन 1. ज्यावेळी तुम्ही cos ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आणि 1 पेक्षा लेस घेणार आहे त्यावेळी बघा या कंडिशन मध्ये हा जो काही रेशो आहे तो तुम्ही बघा 0 पेक्षा 1 पेक्षा लेस नंबर जर तुम्ही घेतला, वी ऑल नो ॲज या दोघांमध्ये जे नंबर येतात ते कसे येतात, डेसिमल मध्ये. म्हणजे फर्स्ट एक नंबर आपण कन्सिडर करूया 1/121. This ratio
राईट 10. 1 डिवाइडेड बाय याच्यापेक्षा अजून लेस जर त्यामुळे तुम्ही डिवायडर कन्सिडर केला 1 डिवाइडेड बाय 0.01. This ratio we can write 100. Suppose we have to consider the value of cos x is 0.001. This ratio we can write 1000. It means बघा ज्यावेळी आपण 1 पासून 0 कडे ज्यावेळी तुमचा डिनॉमिनेटर हा 0 कडे अप्रोच होईल, न्यूमरेटर ऑलवेज वी टेक 1. न्यूमरेटर हा तुमचा 1च असणार आहे, इट इज अ फिक्स. बट ज्यावेळी डिनॉमिनेटर हा तुमचा 1 कडून 0 कडे अप्रोच होईल त्यावेळी हा टोटल रेशो जो आहे तो काय होतो तुमचा इन्क्रीज होतो. म्हणजे डिनॉमिनेटर जसा वाढत जाईल तशी टोटल रेशोची टर्म काय होत जाते, डिनॉमिनेटर आपला काय होतो लेस होतोय 0.1 0.01 0.001. डिनॉमिनेटर ज्यावेळी डिक्रीज होतोय त्यावेळी या टोटल रेशोची व्हॅल्यू काय होते तुमची इन्क्रीज होते. आणि दिस इन्क्रीजिंग व्हॅल्यू वी कॅन राईट ग्रेटर दॅन 1. मीन्स दिस रेशो वी ऑलवेज यूज दी व्हॅल्यू इट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 1. म्हणजे ही व्हॅल्यू 1 पेक्षा नेहमी कशी असणार आहे तुमची ग्रेटर असणार आहे. सपोज वी हॅव टू कन्सिडर दुसरा जर स्पॅन आपण या ठिकाणी कन्सिडर केला, सी हा स्पॅन ऑलरेडी आपण घेतलेला आहे, या स्पॅन मध्ये 1 येतोय म्हणजे डिनॉमिनेटर आपण 1 घेतला, वी गेट दी व्हॅल्यू 1. आणि ज्यावेळी 1 आणि 0 च्या मधले नंबर तुम्ही cos x च्या व्हॅल्यू लिहिणार आहात त्यावेळी जो काही रेशो मिळणार आहे तो रेशो इज ग्रेटर दॅन काय असणार आहे 1. आता दुसरा स्पॅन घेतला हा, याच्यामध्ये 1 व्हॅल्यू -1 या ठिकाणी आपण ऑलरेडी घेतलेली आहे म्हणजे 1 डिवाइडेड बाय -1 वी कॅन राईट दिस रेशो -1. आणि ज्यावेळी या व्हॅल्यूज बघा -1 आणि -1 पेक्षा ग्रेटर नंबर आपल्याला कन्सिडर करायचे. -1 च्या या साईडला सर्वांना माहिती आहे या नंबर लाईनवरती ग्रेटर नंबर येतो. आता हे नंबर फक्त तुम्हाला कुठपर्यंत घ्यायचे आहेत तर 0 पर्यंत. म्हणजे सपोज वी कन्सिडर ॲज दी व्हॅल्यू ऑफ cos x. cos x च्या व्हॅल्यूज जर समजा आपण -1 पेक्षा ग्रेटर बट 0 पेक्षा लेस -1 पेक्षा कशा घ्यायचे ग्रेटर, हा रेशो जेव्हा तुम्ही घ्याल त्यावेळेस हा जो काही नंबर तुम्हाला मिळेल इट इज ऑल्सो निगेटिव्ह नंबर. हा नंबर कसा असणार आहे तुमचा निगेटिव्ह असणार आहे. सपोज वी हॅव टू कन्सिडर 1 डिवाइडेड बाय -0.1 वी कॅन राईट दी व्हॅल्यू -10. सपोज वी कन्सिडर दी व्हॅल्यू ऑफ cos x -0.01 वी गेट दी व्हॅल्यू -100. मीन्स हा जो काही डिनॉमिनेटर आहे तो ज्यावेळी तुमचा कशाकडे अप्रोच होणार आहे, अगेन अप्रोच या ठिकाणी तुम्ही 0 कडे काय करताय अप्रोच करताय. आणि दिस व्हॅल्यू ती काय करत गेलो आपण बघा इन्क्रीज करतोय 0.01 पेक्षा 0.001 इज ग्रेटर 0.001 मायनस साइन जर असेल तर ती त्याच्यापेक्षा म्हणजे लक्षात ठेवा -2 पेक्षा -1 इज ग्रेटर असणार आहे. -5 पेक्षा -1 हा काय असणार आहे तुमचा ग्रेटर असणार आहे. हा रेशो ज्यावेळेस तुम्ही घ्या म्हणजे ही व्हॅल्यू जशी तुमची काय होते इन्क्रीज होते तसा हा जो काही होल रेशो आहे तो तुमचा काय होतोय डिक्रीज होतोय. -10 पेक्षा -100 काय आहे लेस आहे. पुढचा नंबर जर सपोज आपण कन्सिडर केला 1 डिवाइडेड बाय -0.01 वी कॅन राईट दी व्हॅल्यू 0.001 वी गेट दी व्हॅल्यू -1000. इट मीन्स ज्यावेळी 1 डिवाइडेड बाय तुम्ही व्हॅल्यू -1 to 0 कन्सिडर कराल त्यावेळेस ऑल दिस रेशो गिव्स दी व्हॅल्यू लेस दॅन -1. या सगळ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या कशा मिळणार आहेत -1 पेक्षा लहान असणार आहे. आणि या रेशोमध्ये ऑल व्हॅल्यूज वी कॅन राईट ग्रेटर दॅन 1. म्हणजेच लक्षात ठेवा याची रेंज काढण्यासाठी तुम्ही 1 डिवाइडेड बाय cos x हा तुम्हाला ज्या व्हॅल्यू देणार आहे त्या व्हॅल्यू वजा 1 आणि 1 च्या मध्येच काय करतात बिलॉंग करतात. म्हणजे एक व्हॅल्यू तुम्ही 1 ठेवली तर वी कॅन राईट दी रेशो 1. बट हा जो मिड पॉईंट आहे याच्या आणि याच्या 1 च्या मध्ये ज्यावेळेस तुम्ही नंबर ठेवाल cos x च्या व्हॅल्यू या इंटरवलमध्ये ज्यावेळी आपण पुटअप करणार आहोत त्यावेळी ही व्हॅल्यू 1 आणि 1 पेक्षा काय होणार आहे टेन्स टू इन्फिनिटीला जाणार आहे, वाढत राहणार आहे, इन्क्रीज होणार आहे. बट ज्यावेळी तुम्ही -1 व्हॅल्यू पुट कराल cos x ची वी कॅन गेट दी व्हॅल्यू 1 बाय -1 रेशो इज गेट -1. आणि ज्यावेळी रिमेनिंगच्या व्हॅल्यू आहेत वजा 1 आणि 0 पेक्षा कशा व्हॅल्यू आहेत लहान आणि -1 पेक्षा मोठ्या
या स्पॅनमध्ये ज्यावेळी व्हॅल्यू तुम्ही या ठिकाणी पुटअप करा त्यावेळी ही जी काही रेशोची व्हॅल्यू आलेली आहे आपली -1 ही अप्रोचेस टू काय होणार आहे -इन्फिनिटी. इट मीन्स द रेंज ऑफ दिस फंक्शन, या फंक्शनची जी रेंज आहे ती लक्षात ठेवा. हा जो काही स्पॅन आहे -1 to 1 याच्यामध्ये आपल्याला कधीही मिळत नाही. म्हणजे रेंज ऑफ दिस फंक्शन वी राईट हिअर. हा जो काही फंक्शन आपण घेतलेला आहे याची रेंज ही जर नंबर लाईन तुम्ही ऑब्झर्व केली तर या इंटरवलमध्ये तुम्हाला सेक ट्रिग्नॉमेट्री कधीही व्हॅल्यू देत नाही. तर 1 आणि 1 पेक्षा ग्रेटर व्हॅल्यू आपल्याला मिळतात. 1 पेक्षा ग्रेटर आणि -1 आणि -1 पेक्षा लेस ऑल व्हॅल्यूज सेक ट्रिग्नॉमेट्री आपल्याला देणार आहे. त्यामुळं या ठिकाणी आपण रेंज जी काय आहे रेंज ऑफ सेक फंक्शन वी राईट R- प्रत्येक रिअल नंबर तुम्हाला मिळू शकतो. बट त्या रिअल नंबरमधून हा जो काही स्पॅन आहे तो तुम्हाला कधीही मिळत नाही. सो दिस स्पॅन सबट्रॅक्टेड फ्रॉम ऑल रिअल व्हॅल्यूज. सो वी राईट हिअर ओपन इंटरवल -1 to 1. आता हीच जी काही रेंज आपण आहे ती वेगळ्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतोय. वी कॅन राईट हिअर युनियन ऑफ 1 याच्यामध्ये इन्क्लूड होतो कारण की कॉस तुम्हाला 1 व्हॅल्यू देतोय. सो राईट हिअर क्लोजर इंटरवल 1 to infinity and take union of here we can write -1 to -infinity. म्हणजे रेंज तुम्ही या फॉर्म मध्ये लिहू शकताय. अदरवाइज वी टेक इन दिस फॉर्म and this is the domain and range of sec function. Now let's see the graph of this function. How to represent the graph of a function sec x. So in this graph on the x-axis we write plot the angles. Here we take 0, then pi by 2, pi, 3 pi by 2, then 2 pi. Now here we consider as a -pi by 2, -pi, -3 pi by 2. Okay, so we all known as this sec trigonometry is not defined for all value. Which values ज्या व्हॅल्यूसाठी तुमची सेक ट्रिग्नॉमेट्री डिफाइंड होत नाही त्या आहेत ऑड मल्टिपल ऑफ 90. सो ऑड मल्टिपल ऑफ 90 साठी या ठिकाणी आपण काय करूया डॉटेड लाईन रिप्रेझेंट करूया. इन दॅट केस दिस फंक्शन इज नॉट डिफाइंड. ओके, आता लक्षात घ्या ज्या पॉइंटला तुमचं फंक्शन हे डिफाइंड होत नाही त्या पॉइंटला सेक एक्स हा कशाकडे टेन्स होतो तर इन्फिनिटीकडे. म्हणजे कुठल्याही फंक्शनमध्ये लक्षात ठेवा ज्या पॉइंटला तुमची ट्रिग्नॉमेट्री डिफाइंड होत नाही त्या पॉइंटला त्या ट्रिग्नॉमेट्रीची व्हॅल्यू ही इन्फिनिटीकडे काय होते तर टेन्स होते. सो वी ऑल नो एज द ग्राफ ऑफ अ कॉस फंक्शन. कॉसचा ग्राफ आपण ऑलरेडी काढलेला आहे. कॉस 0 हा काय मिळतो या ठिकाणी पॉइंट आपण कन्सिडर करूयात 1 अँड -1. कॉसचा जो काही ग्राफ आहे तो ग्राफ आपला या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट होतो. कॉस 90 ला तुम्हाला 0 व्हॅल्यू देतो. सो ड्रॉ द ग्राफ ऑफ कॉस ट्रिग्नॉमेट्री. This is the graph of a cos trigonometry. Cos trigonometryचा जो ग्राफ आहे तो तुमचा या फॉर्ममध्ये असतो. बट आपल्याला ग्राफ ऑफ अ सेक फाइंड करायचा आहे. आता सेकचा ग्राफ लक्षात ठेवा याच्या उलटा असणार आहे. बिकॉज सेक इज दी रेसिप्रोकल ऑफ अ कॉस. म्हणजेच हा जो काही पॅराबोला या ठिकाणी ड्रॉ केलेला आहे हा डाउनवर्ड पॅराबोला आहे. याचा जो अपवर्ड पॅराबोला आहे तो तुमचा ग्राफ ऑफ काय असणार आहे सेक फंक्शन. मीन्स लाईक दिस ग्राफ जो येलो चॉकने आपण ड्रॉ केलेला आहे तो ग्राफ ऑफ अ सेक फंक्शन असणार आहे लाईक दिस.
हा 1 व्हॅल्यू तुम्हाला देतो. व्हॅल्यू ऑफ सेक 0, सेक 0 ची व्हॅल्यू cos 0 1 देतो, त्यामुळे सेक 0 ची व्हॅल्यू काय असणार आहे 1/1 दॅट इज 1. मीन्स ग्राफ ऑफ दिस फंक्शन इज लाईक दिस. अपवर्ड पॅराबोला हियर. याच्या उलटे ग्राफ फक्त ड्रॉ करायचे आहेत लक्षात घ्या. ज्या ठिकाणी तुमचं फंक्शन डिफाईन होणार नाही, ज्या पॉईंटला ज्या अँगलला, त्या ठिकाणी तुमची त्या फंक्शनची व्हॅल्यू काय होते की इन्फिनिटीकडे टेन्स होते. या ठिकाणी जो ग्राफ आहे तो लाईक दिस असेल. ग्राफ आपण ड्रॉ केलेला आहे. हा ग्राफ जो आहे तो या ठिकाणी रिमूव्ह केला तरी चालेल. आणि जो ग्राफ आपण ड्रॉ केलेला आहे दिस इज द ग्राफ ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. Y is equal to sec x. Okay, this is the domain, these are the range of sec function, and this is the graph of a sec function. Now let's see next function. Next function is there cosec x. F of x is equal to, we consider as a function cosec x. Okay, now in this function first upon domain we known as the cosec x, means 1 divided by sin x. cosec is the reciprocal of a sin, and sin सुद्धा ज्या व्हॅल्यू आपल्याला देणार आहे these value are lie between closed interval -1 to 1. म्हणजे याचा ही जी काही रेंज आहे हे फंक्शन ज्या तुम्हाला व्हॅल्यू देणार आहे त्या व्हॅल्यू सुद्धा -1 to 1. सिमिलर प्रोसिजर आपण जशी सेक एक्स साठी काढलेली आहे ती सेम फॉलो करायची आहे. फक्त या ठिकाणी तुमचं फंक्शन आहे सेक एक्स. हा ज्या व्हॅल्यू देणार आहे त्या व्हॅल्यू -1 to 1 मध्येच बिलॉंग करतात. म्हणजेच बघा डोमेन फर्स्ट आपण सी दी डोमेन ऑफ दिस फंक्शन. डोमेन ऑफ cosec x. दिस फंक्शन इज डिफाइंड फॉर एव्हरी रियल नंबर, बट याचा जो डिनॉमिनेटर आहे तो काय आहे sin x. म्हणजे ज्या कंडिशनला sin x हा नॉट इक्वल टू 0 असेल त्या कंडिशनला तुमचं हे फंक्शन फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ एक्स काय होणार आहे डिफाईन. म्हणजे आपण आर मधून sin x ज्या अँगलला 0 व्हॅल्यू देणार आहे ते अँगल फक्त याच्यातून काय करायचे फर्स्ट अपॉन सबट्रॅक्ट करायचे. म्हणजे दिस फंक्शन इज डिफाइंड फॉर एव्हरी नंबर रियल नंबर बट एक्सक्लुडिंग द नंबर. आता cos x sin x जर बघितलं तर कॉटचा सुद्धा डिनॉमिनेटर आहे. म्हणजे जी तुमची रेंज कॉटची आहे, सॉरी जे डोमेन कॉटसाठी डिटरमाइन केलेले आहे ते सेम ॲज अ डोमेन कशासाठी असणार आहे cosec साठी. बिकॉज बोथ ट्रिग्नोमेट्रीमध्ये तुमचा डिनॉमिनेटर हा काय आहे sin x आहे. सो द डोमेन ऑफ दिस फंक्शन्स आर r minus n pi n belongs to integer number same. Similarly see the range of function. आता हे जे व्हॅल्यू आहे दिस व्हॅल्यू आर लाई बिटवीन -1 to 1. म्हणजेच जेव्हा तुम्ही व्हॅल्यू डिवाइड बाय 1 घ्याल वी गेट द रेशो 1 to 0. याचा मिड पॉईंट 0 जर कन्सिडर केला या दोघांमध्ये बिलॉंग करणाऱ्या व्हॅल्यू घेतल्या तर ही व्हॅल्यू 1 पासून टेन्स टू काय असेल इन्फिनिटी. जेव्हा तुम्ही व्हॅल्यू -1 घ्याल sin x ची वी गेट -1 by -1 गेट द व्हॅल्यू -1. या दोघांच्या इंटरवल मधल्या जेव्हा व्हॅल्यू तुम्ही sin x साठी घेणार आहात त्यावेळी ही व्हॅल्यू टेन्स टू काय होणार आहे तर -∞. म्हणजे सिमिलरली जसं आपण sec x ची रेंज काढलेली आहे सेम ॲज तुम्हाला cosec x ची रेंज काढायची आहे. आणि ही रेंज येते r मायनस ओपन इंटरवल -1 आणि -1 टू इन्फिनिटी. दॅट इज r -1 नंबर लाईनवरती आपण जस्ट बघितलेला आहे r मायनस ओपन इंटरवल -1 to 1. दॅट इज वी कॅन राईट -∞ to -1 युनियन ऑफ 1 to इन्फिनिटी. दिस इज दी सिमिलर लिहू शकता या फॉर्ममध्ये तुम्ही अनदर फॉर्ममध्ये. दिस इज दी डोमेन अँड दिस इज दी रेंज ऑफ दिस फंक्शन. आता ग्राफ ऑफ दिस फंक्शन बघा साइनचा जो ग्राफ आहे त्याच्या उलट ग्राफ तुम्हाला कशासाठी काढायचा आहे cosec साठी काढू शकताय. होमवर्कसाठी ठेवा तुम्ही स्वतः ड्रॉ करून बघा की जो काही साइनचा ग्राफ आहे तो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू ड्रॉ आणि त्यानंतर त्याच्या उलट तुम्हाला काय करायचं आहे
तर कोसेकचा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ओके, सो इन दिस लेक्चर वी डिस्कस अबाउट डोमेन अँड रेंज ऑफ अ सेक फंक्शन अँड कोसेक फंक्शन. आय होप तुम्हाला अंडरस्टँड झाला असेल. थोडंफार किचकट आहे हे, समजायला थोडासा वेळ लागेल. समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मेसेज सेंड करू शकताय. आय होप तुम्हाला हे अंडरस्टँड झालं असेल. इट इज अ इम्पॉर्टंट फॉर JEE एक्झाम. ओके, थँक्यू.